मराठा आरक्षणाबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। सोबतच मनोज जरांगे पुन्हा मुंबईत का आले याचं उत्तरही फक्त शिंदेच देऊ शकतात असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ठाण्यात पत्रकारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलंय। त्यामुळे राज ठाकरेंचा रोख नेमका काय याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। ओबीसी आता एकंदरीत वाद सुरू झालेला आहे, पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मागे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा। तर यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत ते देखील पाहूया। हे काय मार्मिक नाही, पण फार विचारपूर्वक त्यांनी ही वक्तव्य केलेलं आहे आणि त्याला दुजोरा देण्याचं कारण यासाठी आहे कारण ज्या व्यक्तींनी सांगितलं की मी शेड्यूल ठोकून काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, दिल्याशिवाय राहणार नाही, मोठा जल्लोष केलं, सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा, एक इमेज आणि विशेषतः एक वोट बँक तयार करण्याचा देखील केवळवाणी प्रयत्न त्यांनी केला। त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला, पण आज हे काय यावं लागलं ह्याचा हा गुढ हा त्यांनाच सांगावं लागणार आहे। राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा, आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड केले होते, गोंजारलं होतं, त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून। हे तुम्हाला सांगतो, जरंग्याची कोणतीच मागणी महाराष्ट्रातलं सरकार तर काय, देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंग्याच्या मागणी मान्य करू शकत नाही। जरंगेची मागणी कुणीच मान्य करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला वापस पाठवणं, खेळ संपला म्हणून सांगणं। आम्ही सत्तेत म्हणजे आमदार होतो, आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो ते, किंवा नव्या मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतो। सर, आता जे काही त्यावेळेला फसवणूक झाली नाही, फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही। त्यांनी आपल्या परीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची। त्यांनी तर GRची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना, फसवणूक कशी म्हणता येईल? नोटिफिकेशन काढलं, त्याच्यावर आक्षेप आले म्हणून ती प्रक्रिया चालू आहे त्यांची। रोहियो मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावलेंनी राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे, पाहूया। आता ते कुठल्या भावनेने बोललेत किंवा काय हे आम्हाला नाही सांगता येणार, परंतु एकनाथ शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना पण जरांगे पाटील स्वतः इथे आले होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि जरांगे पाटील हा स्वतंत्र विचाराचा माणूस आहे की त्यांना फक्त समाज एक समाज, वैयक्तिक स्वार्थ त्याचा काही नाही आहे जरांगे पाटलांचा। त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की बाबा आम्ही 4 महिने तुम्हाला दिलेले आहेत, 4 महिन्यात तुम्ही आमचा आरक्षणाचा विचार करावा आणि तो नाही झाला तर मग आम्ही येऊ, आणि त्याप्रमाणे ते आलेले आहेत। त्यामुळे जर कोण काय असं बोलत असेल की एकनाथ शिंदे, म्हणजे त्या कोणाचं म्हणणं आहे का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं मोर्चा घेऊन या म्हणून, असं नाही आहे। जे काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतंय। त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही।